एकही मनाने कोणताही शब्द मी बोलणार नाही मित्रांनो. सगळं विथ फॅक्ट तुम्हाला दाखवणार आहे की बाबा सध्या सीएमने जे 1.5 लाख पदांचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये कोणकोणत्या भरत्या या ठिकाणी प्राधान्याने होणार आहेत. ही जी सर्व नावं दिसतात याला काहीतरी आधार आहे. काहींचे GR आहेत, काहींचे या ठिकाणी न्यूजमधल्या या ठिकाणी मोठे मोठे अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट आहेत. तर जेणेकरून आपल्याला प्राधान्याने बाबा कोणत्या डिपार्टमेंटवरती फोकस करायला पाहिजे, तुमची पात्रता बसते किंवा नाही, हे सगळी तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटणार आहे. सगळ्यांची तयारी सुद्धा एक साथ होणार आहे. तुम्हाला वाटलं की माझी कोणकोणत्या पदासाठी कोणकोणती पात्रता आहे मला काहीच माहिती नाही, तर बिनधास्त तुम्ही या नंबरला कॉल देखील करू शकता 72 48 93 0176. मग हे सर्व एकत्रित देण्याचं पण काहीतरी या ठिकाणी रिझन आहे, दूरदृष्टी आहे मित्रांनो. कारण आपल्याला माहिती आहे 2026 मध्ये काय होणार आहे, तर सरळ सेवेतील बऱ्याच परीक्षा ह्या MPSC घेणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपल्याला माहिती पडायला पाहिजे की बाबा MPSC पॅटर्न कसा असतो, काय असतो. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, तुम्हाला एकाच फीमध्ये, हो मित्रांनो, फक्त 499 मध्ये तुम्हाला सरळ सेवा भरती, रेल्वे भरती. मग रेल्वेमध्येच ॲड का केली, कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो 2025 सुद्धा या ठिकाणी कॅलेंडर डिक्लेअर झालेलं आहे. त्यामुळं आता 2024 मध्ये तर एवढ्या भरत्या आहेत, NTPCच्या आहेत, ग्रुप डीच्या अजून होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर लगेचच 2025 मध्ये सुद्धा भरत्या अशाच रेल्वेच्या येणार आहेत. त्यामुळे रेल्वे भरती सुद्धा मराठीतून होते, त्यामुळे मराठीतून रेल्वेचं सर्व कंटेंट दिलेलं आहे. MPSC कंबाईनमध्ये बरेच इंटरेस्ट असतात, ती चांगली गोष्ट आहे. परंतु जरी नसतील तरी पण 2026 मध्ये काय होणार आहे, तर सरळ सेवा या ठिकाणी MPSC कडे जाणार आहे. हे आपण ऑलरेडी माहिती आहे आपल्या सर्वांना. ठीक आहे, न्यूजपेपरमध्ये वगैरे सर्व आपण वाचलेलं आहे. तर या ठिकाणी काय होणार आहे, MPSC कडे जाणार आहे. त्यामुळं सरळ सेवा MPSCचा पॅटर्न आपल्याला माहिती पाहिजे कसा आहे. त्यामुळे तुम्हाला MPSC कंबाईनचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आता 2025 मध्ये म्हणजे अजून एक वर्ष ही परीक्षा TCS IBPSच घेणार आहे. त्यामुळे TCS IBPSच्या मागील परीक्षेचा पॅटर्न सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे कसा विचारला जातोय. त्यामुळे तुम्हाला यामध्ये कोणतीही कमी ठेवलेली नाही. आणि हे सगळं फक्त हवेमध्ये बोलतोय का आपण, नाही, तर ॲडमिशनच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला हे सर्व भेटणार आहे. त्यानंतर आपले डेली लाईव्ह क्लास आहेत, लाईव्ह नाही पाहू शकला, रेकॉर्डेड आहे. जास्तीत जास्त मॅथवरती यावरती भर आपण देणार आहोत. बाकी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, GK हे तर कंटेंट तुम्हाला सर्व या ठिकाणी भेटणार आहे संपूर्ण. ओके, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. त्यामुळे हे सुद्धा आवर्जून मित्रांनो आपण जॉईन करायचं आहे. अगदी पहिल्यापासून तुम्हाला या ठिकाणी सर्व गायडन्स तुम्हाला भेटत राहणार आहे. तर अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. किंवा ऑलरेडी आता तुम्हाला माहितीच असणार आहे. तर कसं जॉईन व्हायचं आहे, तर फक्त 499 मित्रांनो काय करायचं आहे, 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट पहिल्याच दिवशी दिलं जाणार आहे. त्यानंतर डेली लाईव्ह क्लास आपले होत राहणार आहे. लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही ते रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकणार आहे. तर आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदाच पहिल्या ओळीचा आपण या ठिकाणी संदर्भ देऊया की बाबा 1.5 लाख पदांची नवीन पदभरती काय प्रकरण आहे. तर त्याचं झालं असं की आपले जे नवीन CM आहेत, मुख्यमंत्री आहेत, तर ते आलेले आहेत ॲक्शन मोडवरती. चांगली गोष्ट आहे, ॲक्शन मोडवरती आल्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे, 100 दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम जाहीर केलेला आहे. ठीक आहे, 100 दिवसाचा त्यांनी कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि 1.5 लाख सरकारी नोकरी देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. ठीक आहे, ह्या 100 दिवसामध्ये खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच विभागामध्ये एक्झाम या ज्या काही जागा आहेत त्या पेंडिंग पडलेल्या होत्या, त्यामुळे हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह आपण घ्यायचं आहे. कारण सध्या नाही म्हटलं तर 4 विभागाच्या तर परीक्षा अशा चालू आहेत. रेल्वेची तर महाभरती चालूच आहे सेंट्रलची, परंतु आपल्या राज्यामध्ये सध्या जर आपण बघितलं तर 4 भरत्या सध्या आपल्या पेंडिंग आहेत. आता सध्या जर आपण बघितलं तर एक भरतीची जाहिरात सुद्धा आता समाज कल्याणचे अजून फॉर्म भरायला सुद्धा चालू आहे. त्यामुळे असं नाही की निगेटिव्ह घ्यायचं, होणारच नाही वगैरे वगैरे, तसं केलं तर आपल्या पदरात काहीच पडणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, व्हिडिओज पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, तर काहीतरी आपल्या या ठिकाणी पदरात पडणार आहे, आपल्या हातामध्ये येणार आहे. अदरवाईज आपल्याला काहीच या ठिकाणी फायदा होणार नाही. हे पहिल्यांदाच आपण म्हणजे व्हिडिओ पुढे नाही बघितला तरी सुद्धा चालू शकतो. कारण विश्वास ठेवला तर तुम्ही या ठिकाणी अभ्यास करणार आणि अभ्यास केला तर सिलेक्शन होणार. हे याचं एक लिंक आहे, रिदम आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी सर्वप्रथम तर भरत्या होत आहेत याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण याच्या अगोदर पोलीस भरती झाली आहे, सध्या महानगरपालिका भरत्या झाल्या, ओके, या तलाठी भरती झाली पाठीमागच्या वर्षी, हे सगळ्या भरत्या तर होत आहेत. त्यामुळे इथून पुढे पण होणार आहेत, असं नाही की होणारच नाहीत. ठीक आहे, परंतु किती होतील, काय होतील, हा फक्त एक प्रश्न आहे. आता हे राजकारणी लोक असतात, थोडा मोठा आकडा बोलतात, 1.5 लाख म्हटलेला आहे, त्याच्यापेक्षा कमी होतील. परंतु असो, कोणकोणत्या भरत्या होणार आहेत ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त वनवा म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी गरज कोणत्या विभागाला आहे, तर न्यायालय. ओके, तर मग ह्याचा काय प्रूफ आहे, मी न्यायालयाचं नाव टाकलं पहिल्यांदा, त्याचं काय प्रूफ आहे. तर आता बऱ्यापैकी तुम्हाला यातले प्रूफ माहिती पण असतील, फक्त मी तुम्हाला एक आठवण करून देतोय. तर आपल्याला माहिती असेल मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2024चा हा GR आपल्याला या ठिकाणी माहिती असणार आहे की बाबा महाराष्ट्र राज्यामध्ये काही न्यायिक अधिकाऱ्यांची 2800 पदांची, तसेच त्यांचे सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 नवीन पदांची, तसंच 5,803 इतके मनुष्यबळ सेवा निर्मिती करण्याबाबत. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी
न्यायालय भरतीमध्ये महाराष्ट्राच्या न्यायालय भरतीमध्ये 11,000 प्लस पदं या ठिकाणी काय आहेत, 11,000 प्लस पदं या ठिकाणी जाहिरात येऊ शकते फक्त न्यायालय भरतीमध्ये. ठीक आहे, हे संपूर्ण जी आर आहे, आपण काय मनाने या ठिकाणी सांगत नाही. ठीक आहे ठीक आहे. तर या ठिकाणी 11,000 प्लस तर हे न्यायालयाची भरती झाली. त्यानंतर आपण दुसरं या ठिकाणी पाहणार आहोत. ह्याचा काल परवाच एक व्हिडिओ आपण टाकला होता, वन विभाग भरती. तर रिसेंटली आताच 5 डिसेंबरचाच म्हणजे 5-6 दिवसापूर्वीचाच हा जर जी आर बघितला तर या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो, तर नवीन म्हणजे वनरक्षकच्या खालचं थोडंसं पद, वन मजूर नावाचं एक पद नवीन पहिल्यांदाच. ह्याच्या अगोदर तमिळनाडू वगैरे राज्यामध्ये हे पद होतं, महाराष्ट्रामध्ये हे पद नव्हतं, परंतु त्याची एक तुटवडा भासायला लागलेला आहे, आवश्यकता भासायला लागलेली आहे. त्यामुळे वनमजूर म्हणजे वनरक्षकच्या थोडंसं खालचं पद, ठीक आहे, वनरक्षकच्या थोडंसं खालचं पद हे वनमजूर नावाचं या ठिकाणी काय होते, नवीन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच निर्माण होत आहे. शिपाई लेवलची पदं असतील, त्यानंतर फील्ड वर्क लेवलचं काम असणार आहे यामध्ये, हे आपल्याला तर माहितीच आहे. तरी 10वी किंवा 12वी, ओके, 10वी-12वी विद्यार्थी झालेलं शिक्षण, तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. मग ही जर आपण बघितलं तर हे टोटल याचे किती पद आहेत मित्रांनो, आणि विशेष म्हणजे सगळेच्या सगळे, ओके, सगळेच्या सगळे काय आहे, 100% आहे, 100% काय आहे, सरळ सेवेने भरायचे आहेत. ओके, सरळ सेवा परीक्षाद्वारेच या ठिकाणी भरायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पगार पण या ठिकाणी चांगला असणार आहे. आणि ह्याचे टोटल जर या ठिकाणी बघितलं एकूण पदं, तर याची एकूण पदं हे सगळं काय या जी आरमध्येच दिलेलं आहे. तर 12,991 एवढी या ठिकाणी गट डची ही वनसेवक नावाची भरती असणार आहे. आणि त्याचे पगार जर बघितला तर साधासुद्धा पगार नाही मित्रांनो, 28,090 रुपये एवढा काय असणार आहे, याचा पगार असणार आहे. किती, 28,090. त्यामुळे पगार पण चांगला आहे. ओके, बाकी सगळे भत्ते वगैरे धरून हे पगारसुद्धा चांगला असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 12,991 म्हणजे 13,000 ही पदधारा न्यायालयाची या ठिकाणी. 11,000 पदं आपण जर या ठिकाणी झालं तर इथंच या ठिकाणी 21-22,000 पदं झाली. त्यानंतर या ठिकाणी येतं आहे पोलीस भरती. ठीक आहे, सगळ्यात यानंतर नवीन आणि तात्काळ भरलं जाणारं पद जर आपण बघितलं तर काय आहे मित्रांनो, पोलीस भरती. तर यासाठी आपण वेगवेगळे संदर्भ तर पाहत आहोतच. आणि विशेष म्हणजे लोकसत्ताला ही जी न्यूज आली होती की पोलीस दलात 33,000 एवढी पदं रिक्त आहेत. मग याची जर आपण प्राधान्याने, आणि आपल्याला माहिती कोणतेही सरकार आलं तर प्राधान्याने आरोग्य विभाग आणि पोलीस भरती ही 2 पदं तर हमखास या ठिकाणी भरतं. त्यामुळे या 33,000पैकी आपण एक 15-20,000 जरी पदं म्हटली तरी ही सुद्धा एक मोठी भरती होऊ शकते, आणि भरपूर विद्यार्थी याच्या सुद्धा तयारीला लागलेले आहेत. यामध्ये महिला पोलिसांसाठी जर आपण बघितलं तर महिला पोलिसांसाठी स्पेशल 16.6% पदं या ठिकाणी काय असणार आहेत, स्पेशल या ठिकाणी असणार आहेत. हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर तलाठी भरती, आता यानंतर पोलीस भरतीनंतर काय होतं, तलाठी भरती. मग तलाठी भरतीचा काय संदर्भ आहे, म्हणजे या ठिकाणी जे या ठिकाणी संदर्भ आहेत मित्रांनो, ते सगळे या ठिकाणी मी तुम्हाला संदर्भ देत आहे. ठीक आहे, बाकी अभ्यास तुम्ही करायचा नाही करायचा ते तुमची वैयक्तिक चॉईस आहे. परंतु मी तर म्हणेल की पेटून उठलं तर या ठिकाणी भरपूर संधी आहेत. रेल्वे भरती तर आहेच, आणि ह्या सरळ सेवा भरती आहेत. रेल्वे भरतीला तर नाकारू शकत नाही, ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत. ग्रुप डीची कधीही जाहिरात आता मोठी लढ धडकू शकते 10वीवरून. ठीक आहे, त्यामुळं ते आहे आणि हे आहे दोन्ही. आणि आपण तर या ठिकाणी एकाच फीमध्ये तुम्हाला सगळंच कंटेंट या ठिकाणी देत आहोत. लाईव्ह क्लास आहेत, रेकॉर्डेड क्लास आहेत, हे सगळं कंटेंट आहे फक्त 499. त्यामुळे त्याचासुद्धा नक्की लाभ घ्यायचा आहे. बघा, आता या ठिकाणी जर बघितलं तर 9/8/2024 हे जर परिपत्रक बघितलं, ओके, सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त यांना हे पाठवलेलं तलाठी गट क. ओके, तर ह्याचे सेवा प्रवेश या ठिकाणी जाहीर, म्हणजे काय काय हालचाली डिपार्टमेंटमध्ये झालेल्या आहेत भरतीबाबतचं. तर या ठिकाणी सर्व या ठिकाणी भरतीचे काय झालेले आहेत, पात्रता वगैरे सांगितलेली होती की बाबा हे पद जे आहे ते या ठिकाणी याची क्वालिफिकेशन काय असणार आहे. ठीक आहे, तर पदवीवरून हे पद या ठिकाणी भरलं जावं वगैरे वगैरे, हे सगळं या ठिकाणी काय झालं होतं, डिटेलमध्ये सांगितलेलं होतं. सर्व या ठिकाणी सूचना वगैरे जिल्हाधिकारी पातळीवरती दिलेल्या होत्या. ठीक आहे, त्यामुळे ह्याही डिपार्टमेंटमध्ये काय मित्रांनो हालचाली चालू आहेत. आणि आता 2025मध्ये जर झालं हे गटकचं तलाठी भरतीचं, तर ते TCS IBPS घेईल. ठीक आहे, आणि जर 2026कडे जर केली किंवा नवीन भरती, ही भरती तर होईलच 2025मध्ये, नंतर नवीन 2026मध्ये जर आली तर ती MPSCकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये असा एकमेव उपक्रम आहे की बाबा सगळं काही तुम्हाला कंबाईनमध्ये, ओके, एकाच फीमध्ये, तेही एकदम माफक फीमध्ये तुम्हाला सरळ सेवा पण देतोय, रेल्वे भरती पण देतोय. कारण ते केलंच पाहिजे, रेल्वे भरती आणि सरळ सेवा विशेष असं काही नाही. तुम्हाला मागील, ओके, त्याचे विथ प्रूफ, बाबा कोणता पॅरामेडिकलला विचारला, कोणता NTPCला, कोणता ELPला, टेक्निशियनला, कोणत्या वर्षी, कोणत्या बॅचला, विथ प्रूफ तुम्हाला हे सगळं तुम्हाला या ठिकाणी रेल्वे भरतीचं तर दिलेलं आहे. 523 घटक काढलेले आहे, तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्या प्रत्येक घटकावरती कसा, कोणत्या शिफ्टला, कोणत्या दिवशी, कोणत्या परीक्षेला विचारलं आहे, ते सगळं विथ प्रूफ दिलेलं आहे. MPSC कंबाईनचं पण तुम्हाला तसंच केलेलं आहे. TCS IBPS पॅटर्नसुद्धा विथ प्रूफ तुम्हाला सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सरळ सेवेचं तर बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला सगळं दिलेलं आहे. सोबत
तुम्हाला याच्या व्यतिरिक्त लाईव्ह क्लास आहेत, रेकॉर्डेड क्लास आहेत, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. त्यामुळे ही संधी बिलकुल सोडू नका. त्यानंतर तुम्ही म्हणाल की बाबा हे आता नवीन काय आलं, ग्रामविकास अधिकारी काय आलं. आता मित्रांनो ग्रामसेवक हे भरती होणार नाही. ठीक आहे. आता काय होणार आहे डायरेक्ट, तर ग्रामविकास अधिकारीच भरती होणार आहे. मग हे कसं तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी विथ प्रूफ आणलेला आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय दिलेलं आहे मित्रांनो, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून सदर पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी, ओके, ग्रामपंचायत अधिकारी असं हे नवीन पद काय होणार आहे आता या ठिकाणी भरलं जाणार आहे. ओके, हे सुद्धा 2024च या ठिकाणी अपडेट आहे. 24 सप्टेंबर 2024चा आपण हा GR बघू शकता. तर हा शासन निर्णय आहे डायरेक्ट. ठीक आहे, हा डायरेक्ट या ठिकाणी काय आहे, शासन निर्णय आहे. त्यामुळे आता ग्रामसेवक हे पद येणार नाही. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी, ठीक आहे, हे दोन्ही पद एकत्र करून काय होणार आहे मित्रांनो, आता हे एकच पद ग्रामपंचायत अधिकारी नावानं येणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हे पद आपण या ठिकाणी बघू शकता. तर आता डायरेक्ट ग्रामविकास अधिकारी हे पद या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी, ओके, हे पद या ठिकाणी काय होणार आहे, डायरेक्ट तयार होऊन या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे ग्रामसेवकची भरती आता येणार नाही या GR जर आपण बोलायचं झालं तर. आणि याची सुद्धा तयारी आहे, कृषी घटक असेल वगैरे वगैरे, हे सर्व तुम्हाला आपल्या याच्यामध्ये दिलं जाणार आहे, एक्झाम ऑडिटतर्फे दिलं जाणार आहे. त्यानंतर येतं मित्रांनो प्राधान्याने जर बघितलं तर महानगरपालिका आणि आरोग्य विभाग भरती. तर याचं तर आपल्याला दररोजचे अपडेट माहितीच आहेत. जसं की या ठिकाणी जर बघितलं तर आरोग्य विभागात जवळपास 13,370 जागा एवढ्या काय आहेत अजूनही भरायच्या राहिलेल्या आहेत. ओके, त्यामुळे ह्या सुद्धा प्राधान्याने या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. सोबतच या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर महानगरपालिकेत सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भरती होणार आहे. वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये आता बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये झाली, तसेच या ठिकाणी बाकीच्या महानगरपालिकेत सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भरत्या होणार आहेत. प्रशासनाकडून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. ठीक आहे, त्यामुळं या ठिकाणी याच्यासाठी सुद्धा आपण तयारीत राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. आणि सुदैवाने या ठिकाणी जे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, ॲक्शन मोडवरती आलेले आहेत. नवीन या ठिकाणी त्यांना जी एनर्जी आलेली आहे, अशीच एनर्जी त्यांची अजून या ठिकाणी नोकर भरतीबाबत वाढत जावो, हीच या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी देवो, असंच आपण या ठिकाणी काय करूया, आपली सुद्धा या ठिकाणी विश करूया. स्पर्धा परीक्षा करू इच्छिणारे आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून जास्तीत जास्त करून पाठवा, जेणेकरून त्यांनाही या ठिकाणी मोटिवेट होऊन अभ्यासाला अजून गती भेटेल. आणि आपण हा जो काही दूरदृष्टीने बनवलेला जो या ठिकाणी उपक्रम आहे, ह्या उपक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा. प्रत्येकाला या ठिकाणी परवडेल, प्रत्येकाला या ठिकाणी अफोर्डेबल असा आपण हा या ठिकाणी उपक्रम बनवलेला. फक्त 499मध्ये एवढं सारं कंटेंट देतोय. सरळ सेवा भरती असेल, रेल्वे भरती असेल, MPSC कंबाईन, TCS पॅटर्न, ओके, IBPS पॅटर्न. आता IBPS काय प्रश्नपत्रिका देत नाही, त्यामुळे TCS पॅटर्ननुसार आपल्याला या ठिकाणी चालावं लागतं. हे सगळं कंटेंट तुम्हाला काय आहे, फक्त 499मध्ये. सोबत डेली लाईव्ह क्लासेस, लाईव्ह नाही पाहू शकला, रेकॉर्डेड क्लास आहेत, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. तर जे विद्यार्थी या ठिकाणी घेऊ इच्छितात तात्काळ घेऊ शकता, कारण लवकरच ही फी वाढणार आहे. त्यामुळं कमी फी आहे तोपर्यंत नक्की याचा लाभ घ्या. फक्त 499 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करून पाठवलं, तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल आणि सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाईल. आणि डेली आपल्या लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड करून घेतलं जाईल. धन्यवाद.